मुंबईतल्या ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात 17 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे। तर या काळात जे रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावं असं आवाहन करण्यात आले। बृहन्मुंबईतील 58 बंद आजारी गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत आणि यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार तसंच त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करता म्हाडातर्फे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने कागदपत्र स्वीकारण्यासाठी 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात म्हाडाच्या 40 मजली टॉवरला परवानगी नाकारताना सर्वसामान्यांसाठी घरं बांधताना विमानतळ सुरक्षेची तडजोड करता येणार नाही असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। विमानतळ प्राधिकरणाच्या नियमांना बगल देऊन म्हाडाच्या 40 मजली टॉवरला परवानगी दिली तर अन्य खासगी विकासकांनाही विमानतळ परिसरात गगनचुंबी इमारत उभ्या करण्यास परवानगी द्याव्या लागतील असं म्हणलंय। वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट पसरले। यासोबतच दाट धुके आणि अनेक भागात बर्फवृष्टी होताना दिसते। भारतीय हवामान खात्यानं पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागात रेड अलर्ट जारी केलाय। त्याशिवाय हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील काही दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्याचा इशारा देण्यात आलाय। नेहमीच पैसे देण्यासाठी टाळाटाळ करून अपप्रचार करणाऱ्या स्वतःच्याच आई वडील आणि भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना हिंगोलीच्या डिग्रसवणी इथे घडली। महेंद्र जाधव असं आरोपीचं नाव आहे। त्यानं दृश्यम चित्रपट 5 वेळा पाहिला आणि त्यानुसार आपल्यावर काही संशय येणार नाही तसा बनाव करून त्यानं एक एक करत अगोदर भावाला त्यानंतर आईला शेतात आणि घरामध्ये वडिलांची हत्या केली। त्यानंतर सर्वांचे मृतदेह एक एक करत गावापासून काही अंतरावर एका खड्ड्यामध्ये टाकले आणि हा अपघात झाल्याचा बनाव केला। सदर घटनेबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करावा यासाठी महेंद्र पोलिसांना सतत तगादा देखील लावत होता। यावरूनच पोलिसांना महेंद्रवर संशय आला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। महाराष्ट्र सरकारनं बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर तळ कोकणात मोठी स्पर्धा भरवण्यात आली। पहिली बैलगाडा शर्यत वैभववाडीतील नाधवडे या गावात झाले। त्यानंतर गेली 3 वर्ष सलग बैलगाडा शर्यत सुरू आहेत। राज्यस्तर स्पर्धेत 66 बैलगाडा या शर्यतीत सहभागी झाले होते। यात मलकापूरमधील बैलगाडा शर्यतीत पहिली आले। शेतकऱ्यांसाठी आग्रहास्तव हा बैलगाडा शर्यती घेत आहेत। राज्यातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी या शर्यतीत सहभाग घेतला होता। महाराष्ट्रात वर्षभरात 48 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत राज्यभरात 48 वाघांचा मृत्यू झालेला आहे। त्यापैकी 26 वाघांचा नैसर्गिक कारणानं, प्रत्येकी 2 विष आणि शिकारीमुळे, 9 जणांचा अपघातानं आणि 9 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली। अयोध्येतील नवीन भव्य प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होत असतानाच त्याच्या आधीच्या विधींना 16 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून प्रारंभ होणार आहे। 6 दिवसांच्या या सोहळ्यात विविध प्रकारच्या पूजा अर्चांचा समावेश असेल। संपूर्ण सोहळ्यात छोटीशी देखील चूक झाली तर तिचे कोणतेही परिणाम होऊ नयेत यासाठीच्या प्रायश्चित्त पूजेनं विधीला सुरुवात होणार आहे। ती 26 जानेवारी म्हणजेच 16 जानेवारी म्हणजेच आजपासून। सध्या तात्पुरत्या मंदिरात विराजमान रामलल्ला आणि अन्य मूर्तींना मिरवणुकीनं आणि मंत्रोच्चारात 17 जानेवारीला नवीन मंदिर परिसरात आणलं जाणार आहे। टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचं बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली। सानियानं शोएब सोबतचे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केलेले आहेत। तर दुसरीकडे शोएबनं देखील इंस्टाग्राम बायोमधून सानिया सोबत लग्न झाल्याची माहिती काढून टाकली। त्याआधी त्यानं सुपरवुमनचा पती असं बायोमध्ये लिहिलं होतं। सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। मात्र अद्याप सानिया किंवा शोएबनं या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही।
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं घोषणापत्रक जाहीर झालेलं आहे। पात्र धारावीकरांना किमान 350 चौरस फुटाचं घर देण्यात येणार आहे। त्यामुळे पात्र धारावीकरांना आजवरचं सर्वाधिक 17% चटई क्षेत्र देण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलंय। दिल्लीत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथ इथं सैन्याद्वारे परेडची तालीम करण्यात आली। यावेळी ही परेड बघायला मोठी गर्दी जमली होती। प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला पुण्यातील श्रीराम ढोल पथकाकडून वादन होणार आहे। 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे। संपूर्ण भारतातील राम भक्तांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण असणार आहे। त्याच्याबरोबरच महाराष्ट्रासाठी आणि पुणेकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे श्रीराम ढोल पथक या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला ढोल वादन करणार आहे। राजस्थानमध्ये 22 जानेवारीला दारूबंदी असणार आहे। एक दिवस राजस्थानमध्ये दारूची दुकानं पूर्णपणे बंद असणार आहेत। श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राजस्थान सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर इथं शंकरपट आयोजित करण्यात आला। शंकरपट व्यवस्थापन समितीच्या वतीनं शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं। विदर्भातील विविध ठिकाणाहून नामवंत बैलजोड्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला।